नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या सकाळच्या घडामोडी. 900 कोटींच्या टेंडरसाठी जरांगेंचं उपोषण. प्रत्येक वेळी समाजाच्या नावाखाली जरांगेंनी लोकांना भावनिक केलं. अमोल कुणे यांचा मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप. विषारी दारू प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी साधला संवाद. फोनद्वारे संवाद साधत सुनेत्रा पवारांकडून त्यांचं सांत्वन. अमरावतीच्या दर्यापुरात काँग्रेसला मोठा धक्का. सुधाकर भारसाखळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचीही शिवसेनेकडे वाटचाल. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषदेसाठी दत्ता कुलकर्णींचं नाव आघाडीवर. दत्ता कुलकर्णीच्या उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. कुलकर्णींचं राजकीय वजन वाढलं. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे VIP दर्शन बंदचा भाविकांना फायदा. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पददर्शन रांगेतील भाविकांना झाला फायदा. परभणी जिल्ह्यात शेतीच्या मशागतीला सुरुवात. डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची पारंपरिक शेतीकडे कल. बैलजोडीच्या साहाय्यानं शेतीच्या मशागतीची कामं सुरू. रायगडच्या महाड मुंबई महामार्गावर भरधाव फॉर्च्युनरचा धुमाकूळ. पोलिसांसह अनेक जखमी. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून फॉर्च्युनर अडवली असून चालक ताब्यात. यवतमाळ जिल्ह्यात अज्ञात चोरट्यानं दुचाकी पळवली. कल्याणी हार्डवेअर, विश्वशांतीनगर येथील घटना. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. पुण्याच्या खेडमध्ये जावयाला सरकारी धोंड्याचं जेवण मिळालं. 11 शेतकऱ्यांना 13 लाखांनी गंडवणाऱ्या ठगबाजाला खेड पोलिसांकडून बेड्या. सासवडीच्या तक्रारीनंतर जावयाला खाकीचा प्रसाद. शिरूरच्या थेऊर फाटा येथे अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.